विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपली इनसेम संपली. सो सगळ्यांना आता टेन्शन लागू नये, कधी मला किती मार्क पडले, रिझल्ट कधी लागेल. सो रिझल्टची डेट मी पुढे सांगतो. तत्पूर्वी तुम्हाला ह्या आयडिया देणार आहे की इनसेमचा पेपर ऍक्च्युअली कसा चेक होतो, जेणेकरून तुम्ही किती मार्काचा पेपर लिहिला आणि तुम्हाला किती मार्क पडतात. या आयडियाज बघितल्यानंतर तुम्हालाच आयडिया येऊन जाईल की मला एवढे मार्क पडतात. मित्रांनो बघा, इनसेमचा पेपर हा कॉलेज लेवलला चेक होतो आणि शक्यतो ज्या टीचरनी सब्जेक्ट शिकवले तेच टीचर चेक करता. 12 मार्कला इनसेमला पासिंग आणि एंड सेम उलटा आहे. एंड सेम ही युनिव्हर्सिटी लेवलला चेक होतो, कुठल्याही कॉलेजला पेपर चेक होतो आणि 28 मार्काला पासिंग आहे. मित्रांनो बघा, पहिली गोष्ट येते प्रेझेंटेशन. ज्या मुलाचं प्रेझेंटेशन चांगलं असेल पेपरमध्ये, कारण इनसेम मध्ये हार्डली आपल्याला 4 ते 6 क्वेश्चन फक्त लिहायचे असतात, बरोबर. मग ज्याचं पहिल्या 2 प्रश्नाची प्रेझेंटेशन भारी आहे, मी पेपर कसं लिहायचं हे पण व्हिडिओ तुम्हाला आधी दिली होती, तेव्हा मी सांगितलं होतं की इनसेमच्या पेपरला तुम्ही प्रेझेंटेशन चांगलं करा, ऍटलीस्ट फर्स्ट 2 क्वेश्चनला. सो ज्यांचं प्रेझेंटेशन चांगलं आहे ना, म्हणजे बॉक्स केलं आन्सरला, त्याच्यानंतर मेन टॉपिक्सला अंडरलाईन केलेले आहे, त्याच्यानंतर तुम्ही समजा डायग्राम्स प्रॉपर लिहिले आहे, त्याच्यावरचे सिम्बॉल्स प्रॉपर, या सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील फक्त पहिल्या 2 क्वेश्चनला, तर सरांची मानसिकता काय असते, पहिल्या 2 क्वेश्चनवर कळून जातं हा मुलगा कसा आहे. आणि त्यांना जेव्हा कळायला लागतं या मुलांनी चांगले लिहिले, पहिल्या 2 क्वेश्चन त्यांचे चेक करायला 10-1 मिनिटं जातात. सो तेव्हा कळून त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना बसते की हा मुलगा हुशार आहे, पुढचे प्रश्न जरी नॉर्मल लिहिले तरी त्यांना मोकळ्या हाताने मार्क दिले जातात. आणि जिथे आपल्याला आपण लिहिला समजा पेपर 28 मार्काचा, तिथे आपल्याला 25-26 मार्क आरामात पडून जातात. हे लक्षात ठेवा, ही पहिली गोष्ट. सेकंड बघा, इनसेमला कसं आहे, तुम्ही अटेम्प्ट किती केला याच्यानुसार पण मार्क्स चांगले पडतात. समजा 20 मार्काचा अटेम्प्ट केला तर 16-17 मार्क आरामात येतात. 30चा केला तर 30 पैकी 30 पण येतात, 27-28 पण येतात प्रोबॅबली. फक्त कारण इनसेम ही कॉलेजचे टीचर चेक करतात आणि ऑब्व्हियसली कॉलेजला रिझल्ट लावायचा असतो, कारण कॉलेजला माहिती आहे एंड सेमी टफ आहे, तिथे मुलाला 70 पैकी 28 पाडणं खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे कॉलेज इनसेमला शक्यतो मोकळ्या हाताने मार्क चेक करतो. फक्त तुम्ही पेपर अटेम्प्ट केलेला पाहिजे आणि अॅक्युरसी, थोडी बहुत जरी अॅक्युरसी असेल तरी चालतं. पुढचा पॉइंट आहे स्टेप्स पेजेस. बघा, आता प्रश्न जर 5 मार्काचा असेल, थेरी पेपरचं सांगतो मी सुरुवातीला, 5 मार्काचा प्रश्न असेल तर ऍटलीस्ट तुम्ही 1.5 ते 2 पेजेसचा आन्सर लिहिला असेल तर 5 पैकी तुम्हाला 3, 3.5, 4 किंवा किंबहुना कधी कधी 5 पैकी 5 पण मार्क मिळतात. आणि जर प्रश्न 6 ते 8 मार्काचा असेल तर तुम्हाला 2.5 ते 3 पानं लिहिणं गरजेचं आहे, तेव्हा तुम्हाला तिथे 8 पैकी 6, 7 एवढे मार्क पडू शकतात. आणि न्यूमरिकल सब्जेक्टला इनसेमला स्टेप्सला मार्क असतात, लक्षात ठेवा. न्यूमरिकल सब्जेक्टला इनसेमला स्टेप्सला मार्क दिले जातात. शक्यतो एंडसेमला प्रत्येक विषयाला देत नाही, मॅथ्सलाच देतात, पण इनसेमला शक्यतो सगळीकडे दिले जातात, कारण कॉलेज रिझल्ट लावायचा असतो. त्यामुळे 5 स्टेप्सचं एक्झाम्पल आहे. पहिल्या 3 स्टेप बरोबर आल्या, खालच्या 2 चुकल्या तरी घाबरू नका, पहिल्या 3चे तरी तुम्हाला तिथे स्टेप्सचे मार्क भेटणार आहे. सो स्टेप्सला मार्क असतात, हे क्लिअर ठेवा. नंतर आता समजा तुम्ही पेपर लिहिला आहे 28 मार्काचा, तुम्हाला अपेक्षा होती मला 25च्या वरती यायलाच पाहिजे, पण मला आले फक्त 22 मार्क, म्हणजे एक्सपेक्टेशन पेक्षा कमी मार्क आले. सो इफ यू गॉट लेस दॅन एक्सपेक्टेशन मार्क्स, देन यू शुड विजिट टू युअर टीचर अँड आस्क वेअर इज ऍक्च्युअली मिस्टेक डन बाय माय सेल्फ, म्हणजे कुठे माझ्याकडनं मिस्टेक झाली. ओके, दिस माय क्वेश्चन, दिस वॉज द करेक्ट आन्सर, सो विच इज द मिस्टेक. काय मिस्टेक झाली, स्टेप चुकली आहे का, माझी डायग्राम चुकली, काय हे का चेक करून घेणं आहे. कारण आता तुम्हाला इनसेमला कळालं की माझ्या ह्या स्टेप्समुळे इथे मार्क गेले, तर एंड सेमच्या पेपरला तुम्हाला पेपर बघता येत नाही, बरोबर. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय टीचरकडे पुन्हा जाता नाही येणार आहे. त्यामुळे एंडसेमच्या पेपरला पुन्हा चूक होऊ नये. आणि एंडसेम ही टफ 3दा पेपर एंडसेमचा चेक होतो, पहिल्यांदा सब्जेक्ट टीचर, नंतर मॉडरेटर, नंतर चीफ मॉडरेटर. सो 3 वेळा चेक होतो, त्यामुळे चाळणी लागून मार्क कमी होता. मग ती एंडसेम मध्ये चूक होऊ नये म्हणून इनसेम मध्ये आपल्याला काही मार्क पडले असेल ना, टीचरकडून पेपर तुमचा पुन्हा चेक करून घ्या की सर मला या स्टेप्सला का कमी मार्क दिले, का जास्त दिले, आणि तुम्हाला आयडिया अजून क्लिअर होईल. त्याचा फायदा तुम्हाला एंडसेमला होईल. आणि सिमिलरली यस आणि याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं पुन्हा आज टीचर अबाउट अनएक्सपेक्टेड मार्क. कधी कधी असं होतं बघा, पेपर लिहिला फक्त 16 मार्कचा, आले 20 मार्क. सो हो, हे कधी कधी होऊन जातं, असं क्वचित समय होतं, पण 16चं लिहिलं तर 15 ते 16 मार्क सुद्धा पडतात, हे पण अनएक्सपेक्टेड आहे. सो या केसमध्ये पण लक्षात ठेवा की तुम्ही टीचरला विचारून घ्या कुठे कसं काय मला इथे मार्क दिले. मग तुमची जर त्या ठिकाणी अॅक्युरेसी वाढली असेल तर ते बेस्ट आहे की तुमची अॅक्युरेसी वाढते, मग या पद्धतीनेच तुम्हाला एंड सेम लिहायचं आहे. म्हणून इन सेम ही कधी पण कॉलेज प्रयत्न करतं की पास व्हावं आणि तुम्ही सुद्धा पासच झाले पाहिजे, कारण इन सेम तुम्हाला डायरेक्ट 1 वर्षाने द्यावी लागते. आणि इनसेम जर बॅक राहिली तर एंडसेमला पासिंग होणं खूप अवघड आहे. त्यामुळे जे मुलं इनसेम सिरियस घेत नाही त्यांना ते एंडसेमला जड जाणार. त्यामुळे एंडसेम आपल्याला 2दा देता येते वर्षातून, पण इनसेम 1 वर्षानेच देता येते. त्यामुळे इनसेमला सिरियसली घेणं गरजेचं होतं. जे झालं ते झालं,
पण आता ह्या आयडियाज मी दिल्या, या फॉलो करा आणि तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला किती मार्क पडताय. ऑब्विसली आता एंड सेमला पहिल्यापासून अभ्यासाला लागा. आता मी सांगणार होतो इन सेमचे तुमचे मार्क कधीपर्यंत कळतील, त्याची डेट काय. तो साधारणतः एकदा पेपर झाल्यानंतर 8 दिवसात, 8 ते 10 दिवसात तुमचे मार्क कळले जातात. ते वर्गात सांगितलं जातं, काही कॉलेजमध्ये नोटीस बोर्डला लावून दिले जातात. सो कॉलेजच्या नोटीस बोर्डला बघा किंवा वर्गात पण सांगितलं जातील किंवा टीचरला जाऊन भेटा. सो साधारणतः 6 तारखेपर्यंत, 28 मार्चला 27 मार्चला आपली इनसेम संपली. सो 6 एप्रिल पर्यंत आपले इनसेमचे मार्क तुम्हाला कळायला हवेच. येस, 2-5 दिवस मागे पुढे होऊ शकतं, पण एक डेट लक्षात ठेवा. काही काही कॉलेजेसमध्ये तर उद्या सोमवारपासूनच देऊन देतील आणि शक्यतो मॅक्सिमम 6 तारखेपर्यंत, कारण युनिव्हर्सिटीला जे मार्क भरायचे असतात अजून त्याची पण डेट आलेली नाहीये. म्हणजे ऑब्विसली 5-6 तारखेपर्यंत, मॅक्सिमम 5-6 तारखेपर्यंत तुम्हाला इनसेमचे मार्क सगळे क्लिअर होऊन जातील. येस, सो मित्रांनो, हे आयडियाज मी दिल्या, फॉलो करा. आणि जर आता इनसेम खरोखर टफ गेली असेल किंवा झालं ते झालं, भारी गेली, पण आता एंड सेमला तुम्हाला स्कोर करायचंय, तुम्हाला वाटतंय अरे एंड सेम क्रिटिकलचा पेपर आहे, लास्ट अटेम्प्ट आहे, किंवा मला आता बॅकलॉग नाही ठेवायचा, स्कोरच करायचं, तर तुम्ही नक्की पर्पल हॅटचे आपले क्लासेस आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन. नगर, नाशिक, पुणे तिन्ही जिल्ह्यांसाठी ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आपल्या एंड सेमच्या 28 मार्च पासून सुरू झालेले आहे. याच्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू शकता. क्लासेस वेगवेगळ्या विषयांचे असतात. कुठल्या विषयांचे तुम्ही कॉल करून इन्क्वायरी करा. खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, त्यावरती कॉन्टॅक्ट करा, विचारा कुठल्या बॅचेस सुरू झाल्या. सो त्या बॅचेससाठी तुम्ही ऍडमिशन करू शकता आणि एंड सेम तुम्ही गॅरंटेड स्कोर करू शकता. तसंच पर्पल हॅट ऍप्लिकेशन पण आहे, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो पर्पल हॅट ऍप्लिकेशन वरती तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून मिनिमम सबस्क्रिप्शन आहे, अफोर्डेबल सबस्क्रिप्शन आहे, त्यामध्ये पण तुम्ही तुमचे कुठले पण विषयांचे व्हिडिओ लेक्चर बघू शकता आणि तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता व्हिडिओ लेक्चर बघून. सो नक्की पर्पल हॅट ऍप्लिकेशन जॉईन करा, सबस्क्राईब करा किंवा आपले क्लासेस जॉईन करा. सो थँक्यू.